अशा प्रकारे रिक्षावाल्याने आम्हाला येडा बनवला आहे आणि आम्ही येडे बनले आहेत. हमको कर्नाटक के जो दोस्त मिले मध्ये थोडी टेक्निकली प्रॉब्लेम आल्यामुळे काहीतरी खराब झाल्यामुळे तर आम्ही थांबलो आहे आता. त्यांनी आमची हेल्प केली थोडी आमच्या बस जाण्यासाठी. गाईज तुम्हाला बोलल्याप्रमाणे आज आपण निघालो आहेत भीमाशंकरला. सकाळचे आता वाजले 4:30 आणि आपण जात आहेत भीमाशंकरला. किशन स्टेशनला वाट बघत आहे. रात्री यायला वेळ झाला जॉबवरून, कमीत कमी 2 तास झोपलो कारण की जॉबवरूनच मी घरी आलो 2 वाजता. तर लगेच रेडी होऊन मी आता निघतो आहे भीमाशंकरला. दादरहून आपली ट्रेन आहे 6:48ची आणि आपल्याला ते पुण्या स्टेशनला पोहोचवणार आहे 10:30पर्यंत. चला पुढे जाऊन आपण किशनला भेटूया आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. आपण नालासोपारा स्टेशनला पोहोचलो आहेत. हे आमचा किशन भाऊ. हाय मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. चला आम्ही नालासोपारा स्टेशनला पोहोचलो. आता नालासोपारा स्टेशनपासून आम्हाला 1 तास लागेल दादर स्टेशनला पोहोचायला. तिकडून आता आम्ही 6:48ची ट्रेन पकडणार. चला आपण ट्रेनमध्ये भेटू. बापला भेटूया. नालासोपारावरून 4:70ची ट्रेन पकडली आहे. आता हे आपल्याला 1 तासामध्ये दादरला पोहोचवेल. तिकडून आपल्याला पुण्याची ट्रेन पकडायची आहे. 4 कंपनी ट्रेनचं पकडलं आहे आणि आता ट्रेनची लेट नाही झालं पाहिजे कारण की आमची ट्रेन आहे तिथे 6:48ची ट्रेनची टायमिंग आहे. ते पुण्याला सोडणार आहे. आता बघूया ना कधी सोडतो दादरला. टायमावर सोडलं तर बरं आहे, लेट नाही झालं पाहिजे. आता वाजले तर 5:15. आपण आता पोहोचलो आहे भाईंदरला. भाईंदरवरून ट्रेन निघाली आहे. आता आपण जाणार आहे मीरा रोडला. किशनचा आणि माझा हा फर्स्ट लॉंग ट्रिप आहे जो भीमाशंकर. याच्या अगोदर पण आम्ही खूप सारे ठिकाणी गेलो आहे, पण आम्ही जवळपास गेलो आहे जो आमच्या एरियामध्येच पडतो. बट हा आमचा फर्स्ट लॉंग ट्रिप आहे जो आम्ही प्लॅन केला आहे आणि सक्सेसफुल झाला आहे. आता आम्ही पोहोचलो आहे बँड्राला जिथे मोठमोठे सेलिब्रिटी राहतात. त्यामुळे आम्ही दोघं आता सध्या दादर स्टेशनला उतरलो आहे. आता आम्ही जातो आहे हे पुण्याची ट्रेन पकडायला. 1 तास लवकर आम्ही दादर स्टेशनला पोहोचलो आहे. तर आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊ. त्याच्यानंतर आम्ही ट्रेन पकडेल. थोडं शॉपिंग वगैरे केलं. शॉपिंग मीन्स स्नॅक्स वगैरे घेईल ट्रेनमध्ये खायला आणि पुढे भीमाशंकरमध्ये जसे की माझ्या मित्रांनी आम्हाला सांगितलं की तिकडे म्हणजे खूप शॉर्टेज आहे, खूप चालावं लागेल त्यासाठी. नाश्ता करतोय मेंदू वडा आणि इडली खातोय. आमच्या दोघांचा आता नाश्ता करून झाला आहे. आता थोडा आम्ही दादर फिरणार आहे. त्याच्यानंतर आम्ही ट्रेन पकडायला जाईल. आता थोडा बाहेर आम्ही बघतो दादरचं स्टेशनचं बाहेर आहे. आता बघूया इथे काय भेटतं आहे. तर आम्हाला पाणी वगैरे पण घ्यायचं आहे. पाणी वगैरे घेतो आम्ही. नाश्ता तर झालं आमचं. चहा वगैरे पण पिणार आम्ही. जस्ट आमचा चाय पिऊन झाला. आता आम्ही ट्रेनमध्ये खायला नाश्ता वगैरे घेतला आहे. आमची ट्रेन आली आहे दादरला. D5मध्ये आपण बसणार आहे. फायनली आपण आता आतमध्ये एंटर करणार आहे आपल्या इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये. फायनली आम्ही आमच्या प्लेसवर बसतो आहे. ते असे असते इंटरसिटीचं. आता आम्हाला इथून कमीत कमी 3 तास लागेल. 3 तास लागेल आम्हाला. 2 तास झाले आम्ही आता ट्रेनमध्येच आहे. आता आम्ही लोणावळ्याला पोहोचणार आहे. आणखी 1 तास लागेल आम्हाला पुण्याला पोहोचायला. सध्या आम्ही नाश्ता वगैरे झाला आहे आमचा. तर आता सध्या वाट बघतो आहे. अजून 1 तास आम्ही असंच जाणार आहे. आता थोडा आराम करेल 1 तास. रात्रभर झोप पण नाही आली होती, तर 1 तास जरा आराम करेल.
फायनली आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलो आहे. आता जात आहे बस पकडायला. बस पकडून आम्ही बसने पण आणखी 3 तास लागणार आहे. 120 किलोमीटर इथून आहे पुणेवरून भीमाशंकरचे मंदिर. आम्हाला इथे जे ट्रेनची टायमिंग 10ची होती, 10 मिनटं लेट होते. ते बघू शकता प्लेटफॉर्म क्रमांक 6 पर आई हुई डीएम लोकल साइडिंग को जाएगी. इस लोकल में कोई भी यात्री न बैठे. प्लेटफॉर्म क्रमांक 6 तर चाललो आहे बसच्या शोधामध्ये आम्ही. रेल्वे स्टेशनवरून आम्ही रॅपिडो केला आहे. जो 61 रुपीज आम्हाला पडला आहे. तर आता आम्ही शिवाजी बस स्टँडवर जात आहे. तिकडून आम्ही भीमाशंकरला जाणारी बस पकडणार आहे. कमीत कमी 15 मिनटं लागतील आम्हाला पुणे स्टेशनवरून शिवाजीनगरला जायला. फायनली आम्ही रिक्षामधून उतरले आहे आता. आम्ही आता चाललो आहे बस स्टॉपकडे. शिवाजीनगर बस स्टँडवर आम्ही पोहोचलो आहे. ॲक्च्युली आम्हाला रिक्षावाल्यांनी पण जाम कन्फ्यूज केला, नवीन की जुना. ॲक्च्युली तेव्हा मी पण कन्फ्यूज झालो आणि हा पण कन्फ्यूज झाला. नंतर इथे आल्यावर बोलतो की समोर आहे बस स्टँड. हां, आता आम्ही जाणार आहे. बस आता शोधावं लागेल. माहिती नाही, आम्हाला नवीन होतं तर तो रिक्षावाला कन्फ्यूज करत होता. आणि कारण काय आहे ना, इकडे आम्ही ऑनलाईन बुक केलं तर ऑनलाईन प्राईस आपल्याला कमी द्यावं लागते. तर हे फिरवण्यासाठी हे लोक थोडं चुकीच्या बस स्टॉपवर आले आहे. आम्ही तिकडे कंडक्टरला एक विचारले, त्यांनी आम्हाला आता बरोबर रस्ता सांगितले. तशा प्रकारे आम्ही आता जाणार आहे. बघू अजून किती वेळ लागतो. व फायनली आपण बस स्टॉपजवळ पोहोचलो आहे आपण. अशा प्रकारे रिक्षावाल्याने आम्हाला येडा बनवला आहे आणि आम्ही येडे बनले आहेत. ॲक्च्युली त्याने आम्हाला चुकीच्या बस स्टँडवरती आम्हाला सोडला. त्याला सगळं माहीत होतं ह्या पैसे, तरी पण त्याने खूप चुकी केलं इथे. कारण की आम्ही पण इथे नवीन आहे, आम्हाला काय माहिती नाही आहे. त्याला पण आम्ही विचारतो, पण आम्हाला कन्फ्यूज करतोय. ॲक्च्युली त्याला गाईड करायला पाहिजे. त्याला जे टुरिस्ट इथे येते पुण्याला भीमाशंकर झाला, त्यांना गाईड करायला पाहिजे की तुम्हाला इथून रिक्षा वगैरे मिळणार, असं सगळं मिळणार. ते लोक सांगत पण नाही, हे चुकीचं आहे. असं नाही करायला पाहिजे. 10 मिनटं झाले आम्ही चालतो आहे. आता जे आम्ही एका दोघांना विचारलं, ते बोललात की 2 मिनटं चालत जाऊ, तुम्हाला भेटेल. म्हणजे आम्ही ज्या चुकीच्या रस्त्यावर पोहोचले होते तिथून आम्हाला अजून 10 मिनटं लागली इथपर्यंत यायला. फायनली आम्ही बस स्टॉपवर पोहोचलो आहे. आता भीमाशंकरसाठी बस शोधत आहे. हे बघू शकता भीमाशंकर बस स्टॉप इकडे आहे. इकडेच आपली बस लागणार आहे. शिवाजीनगरच्या बस स्टॉपवर आम्ही आता वाट बघत आहे. तर बस आता डायरेक्ट 12ची आहे. तर एक बस त्याच्या अगोदरच गेली, थोडाच वेळ झाला. तर आता डायरेक्ट 12ची बस आहे, म्हणजे 1-1 तासानंतर बस आहे. फायनली आम्ही भीमाशंकरच्या बसमध्ये बसलो आहे. तर तिथे आम्हाला आणखी 3 तास लागणार आहे. आणि दिशा आम्हाला बस भेटली आहे. आता 12ची बस आहे. आता बघू तो किती वाजता बस निघते. ॲक्च्युली आम्ही जाऊन वाट बघितली आहे बससाठी. तर आता आम्ही इथे विचारतो तर सांगत पण नाही प्रॉब्लेम. आता ही एकाने भीमाशंकरची बस आहे. आम्ही इथे बसलो आहे. आता बघूया हा किती वाजता निघतो आहे आणि किती तासाने तिकडे भीमाशंकरच्या इथे पोहोचतो आहे. आता बघूया. आता ही बस सुटली की डायरेक्ट 1ची बस आहे आता, म्हणजे 1-1 तासानंतर बस आहे इकडे आता. 1-1 तासाने बस असल्यामुळे बसमध्ये तेवढी गर्दी पण नाही आहे. भीमाशंकरला जाण्याचं आम्ही तिकीट काढलं आहे. पर पर्सनचं तिकीटचं प्राईज आहे 212 रुपये, म्हणजे दोघांचे झाले 424 रुपये. दोघांचे 424 रुपये आहे. आता बघू हा बस आम्हाला किती वाजता सोडतो आहे भीमाशंकरला. आणि तिथे आम्ही गेल्यावर थोडं फ्रेश वगैरे पण होणार, कपडे चेंज करणार. आणि इथून बरोबर काहीतरी 12:08ला निघाली गाडी. 5 मिनटं थांबली गाडी आणि गर्दी वगैरे काय नाही आहे. 1 तासाने बस आहे इथून. आणखी आपण शहरी भागामध्येच आहेत. अजून शहरी भागाच्या बाहेर आपण पडले नाहीत. आत्ताच मित्राला कॉल केला होता भीमाशंकरबद्दल विचारण्यासाठी. तर त्याने बोलला की तिकडे 4-5 तास तर लाईन असते. आता बघू आपण जाऊन तिकडे काय होतं. वातावरण एवढं चांगलं झालं आहे की प्रवास करताना खूप मजा येत आहे. म्हणजे असं वाटतच नाही काही थकवा आल्यासारखं. म्हणजे प्रवासांचं काही म्हणजे प्रवास केल्यावर जो थकवा येतो माणसाला, तसा काही थकवा आम्हाला जाणवतच नाही. म्हणजे वातावरण एवढं चांगलं झालं.
आता आम्ही राजगुरू बस स्टॉपवर थांबलो आहे. त्या बसमध्ये थोडी टेक्निकली प्रॉब्लेम आल्यामुळे काहीतरी खराब झाल्यामुळे तर आम्ही थांबलो आहे आता. तर 5-10 मिनटामध्ये ते बोलले की बस येईल, तर तुम्ही परत बसू शकता. अजून आम्हाला 3 तास लागेल भीमाशंकर पोहोचायला. 3 तास कंप्लीट झालं आहे, अजून 3 तास आहे. कंडक्टरला विचारले, ते बोलले की 3 तास तुम्हाला लागेल. आता आपण मंचर बस स्टॉपवर आलो आहे. इथून आणखी 2 तास लागणार आहे भीमाशंकरला जायला. आता आपण घोडेगाव बसस्थानकावर आलो आहे. तिथून कमीत कमी आता 35 किलोमीटर असेल अजून भीमाशंकर. मागे आपण बघितलं होतं की 38 किलोमीटर, तर आता 35 किलोमीटर तर असेल. ॲक्च्युली कसं आहे, आम्ही 12 वाजता पकडलो होतो हा बस. आता सध्या 3:30 वाजले. आता बघू किती वाजता बस आम्हाला सोडतो आहे. बाकी घोडे आणखी 1 तास तरी लागेल. 1 तास नाही, जास्त लागेल. पोहोचल्यावर समजेल किती वाजता सोडतो बस. बाकी सगळ्यांना सोडतं आहे, थांबतं आहे, तर त्याच्यामध्ये पण टाईम जातो आहे. आता आम्ही भीमाशंकरजवळ पोहोचतो आहे. आता डोंगरावर आमची बस चढली आहे. अजून इथून मला वाटते अर्धा तास लागेल. जसं की तुम्ही बघू शकता इथं ट्रॅफिक झाली आहे आता, आणि फुल टर्निंग आहे इथे. आमचे जे महामंडळ बस आहे ते जरा खराब झाली आहे. म्हणजे त्यांनी आमची हेल्प केली थोडी आमच्या बस जाण्यासाठी. ते काय केले आता मला पण आयडिया नाही. त्यांनी दगड वगैरे लावला त्यांनी खाली. बघू शकता आमच्या गाडीमुळे बाकीच्या गाड्या पण थांबल्या आहेत तिकडे. बस इथं थांबवली आहे, माहिती नाही काय खराबी झाली असे परत टेक्निकली. आता बघावं लागेल उतरून काय झालं. पॅसेंजर उतरत आहेत आता. आमची बस चलत राहा भाई. चलो चलो चलो. आम्ही दुसऱ्या बसमध्ये चाललो आहे. आमची पहिली बस जी आहे ती बंद पडली आहे. काहीतरी टायरचा इश्यू झाला आहे. तर टायर इश्यू नाही झालं, त्याच्या काहीतरी ब्रेक फेल झालं आहे. त्यामुळे आम्ही दुसऱ्या बसमध्ये चढलो की आता आपण जाम वरती आहे. कमीत कमीत 25 माला आपण वरती आहे, हा डोंगरवरती. आता हे कसं गाडी वरती चढतो आहे ना, आम्ही जो गाडीमध्ये होतो त्याची ब्रेक फेल झाले, त्यामुळे आम्ही इथे आता बसलो आहे. उभे आहेत, आम्ही बसलो पण नाही आहे. तर बघू आता या गाडीला पोहोचायला किती वेळ लागतो, कारण की खूप पॅसेंजर चालले आहे. तुम्ही बघू शकता गाडी पण वर चढत नाही लवकर, खूप स्लो जात आहे. सो गाईज, आता आम्हाला इथून अजून 1 तास लागेल, बाकी रस्ता खूप वरती आहे आणि खूप खतरनाक डेंजर एरिया पण आहे. ॲक्च्युली खूप टर्निंग आहे आणि पाऊस पण वरती आहे आणि ढग पण आहे, तर रस्ता दिसत नाही आहे. तर एक मागे आता स्कॉर्पिओचे ॲक्सिडेंट पण झालेले. आणि ही जी बस आहे आमची दुसरी बस आहे, आम्ही जे चेंज करत आहे. आमची जो आधीची बस होती त्याची ब्रेक फेल झाली, तर आम्ही दुसऱ्या बसमध्ये बसलो आहे. ही जी बस आहे ही दुसऱ्यांची ज्यांची होती 11ची बस होती टायमिंग, तिथून शिवाजीनगरवरून. ते आता ह्या बसमध्येच आहे. आमची 12ची बस होती. तर आम्ही त्यांना विचारलं की तुमची बस कितीची होती, ते बोलले की आमची 11ची होती. ते पण इथेच आहे, म्हणजे आम्ही पण लेट होतो काय नाही, पण ते पण अजून पोहोचलं नाही आहे भीमाशंकरला. तर आता बघू आम्ही भीमाशंकरला कधी पोहोचणार आहे, किती वाजता पोहोचणार आहे. कारण की आज मला वाटत नाही आहे की भीमाशंकरचं दर्शन होणार, का की 9च्या आसपास मंदिर बंद होतो, कपाट बंद करतात. तर मला वाटते की उद्याच आम्हाला दर्शन करायला भेटणार आहे.
आज तर पॉसिबल नाही आहे, तर उद्या आम्ही उद्याच करूया. तर आज तर मला वाटते इथं 7 वाजेल. तर आता आम्हाला फ्रेश पण व्हायचं आहे, तर आम्हाला रेडी व्हिडिओला पण टाईम लागेल. तर लाईनीत म्हणजे गर्दी असणार, लाईन पण खूप मोठी असणार. सीझन चालू आहे ना, आता श्रावण चालू आहे. तर श्रावणमध्ये सगळे बाहेरचे लोक येतात ज्योतिर्लिंगला, आणि आता सध्या पाऊस आहे. पाऊसमुळे पण लोक कसं बाहेर येतात दर्शन वगैरे करायला, फिरायला पण येतात. तर बघू आता भेटतो की नाही भेटतो आज दर्शन. तर ब्लॉगवर कंटिन्यू राहा, भेटू तुम्हाला पुढे. आता आमची बस धाब्यावर थांबली आहे 10 मिनटं. सगळ्यांना नाश्ता वगैरे करतो इथे. सगळ्यांचं झालं आहे. आता 10 मिनटात आमची बस निघाली इथून. ये हमको कर्नाटक के 2 दोस्त मिले हैं. आपका नाम है? श्रीनिवास. आपका? ये 2 दोस्त मिले हमें कर्नाटक के. लिंक कंप्लीट करेंगे. विघ्नेश्वर त्र्यंबकेश्वर लोग 2 लोग निकले. हाँ. हम लोग कभी भीमाशंकरी करेंगे. माझं पहिलं आहे ज्योतिर्लिंग. किसनचे किती आहे? माझा चौथा. आपका कोणता आहे? किती आहे ज्योतिर्लिंग? 4. उनका भी चौथा है. और आपका? आपको किती आहे? कितना है ज्योतिर्लिंग? कितना हुआ है आपका? चौथा. चौथा है. मेरा भी चौथा है. मेरा पहिला ही आहे. एक श्रावणचा पहिला आहे, पण माझा चौथा होणार आहे. तर फ्युचरमध्ये अजून बघूया, करूया. अच्छा है, अभी मस्त है. हम लोग का तो एक्सपीरियंस ही काफ़ी अच्छा है. अभी जो भी है काफ़ी अच्छा है. फर्स्ट एक्सपीरियंस है अभी ये दूर वाला. मज़ा आ रहा है. नहीं तो हम लोग के जब मैं नाला चौपड़े में हम लोग घूमते थे. हम लोग एक ही अगर सुने रहेंगे नाला सोपारा बहुत फेमस है मुंबई. अभी सर्च करना गूगल पे मालूम पड़ेगा. बघू शकता बाहेर पूर्ण प्रकारे धुकं झालं आहे. म्हणजे ड्रायव्हरला पण पूर्णपणे दिसत नसेल. जसे बघू शकतात आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि सगळीकडे धुकं झालं आहे. म्हणजे एवढं धुकं झालं आहे की म्हणजे गाड्यांना बरोबर दिसत पण नाही. म्हणजे गाड्या एकदम स्लो चालत. बघू शकता भीमाशंकरमध्ये एवढं धुकं पडलं आहे. खूप धुकं पडलं आहे इकडे. चल किशन, मंदिरकडे जाऊन या पहिलं. काय कसं लाईन वगैरे कसं आहे ते बघूया. कशा प्रकारे इथे धुकं पडलं आहे. तर आम्ही चाललो आहे मंदिरकडे बघायला. इकडे लाईन किती आहे काय नाही. अशा प्रकारे आम्हाला आज दर्शन भेटतं आहे. आम्हाला उद्या दर्शन भेटतं ते आम्ही बघावं लागेल आम्हाला. आता आय थिंक सो एवढी गर्दी बघून मला तर असं वाटते उद्याच आम्हाला दर्शन भेटेल. बट आम्ही आता ट्राय करतो आहे मंदिराकडे जाऊन बघायची की किती लाईन आहे.